अ, ठीक आहे, आपण चालू करूयात. वेलकम ऑल, गुड मॉर्निंग. आपण रविवारी ब्राईट सोसायटीतर्फे बरेच उपक्रम घेत असतो. त्याच्यामधला एक उपक्रम असतो झूम सेशन. त्या झूम सेशनवरती आपण त्या त्या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ मंडळींना तसंच आपल्या मेंबर्सना वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी बोलवत असतो. आणि त्यातून जी चर्चा होते, साधक बाधक मांडणी होते, त्या मांडणीतून आपण एक साधारण त्या विषयाचं आकलन कसं असायला पाहिजे किंवा कसं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज आपण पश्चिम आशियातील युद्ध, जागतिक भूराजकारणावरील आणि भारतावरील परिणाम या विषयावरती डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे, ज्या फोरम फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिक्युरिटी इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी मुंबई इथं ऑनररी फेलो आहेत. तसंच त्या मुंबई विद्यापीठाच्या सिव्हिक्स आणि पॉलिटिक्स डिपार्टमेंटच्या हेड होत्या. त्यांची 5 पुस्तकं पब्लिश आहेत. तसंच अनेक पेपर पब्लिकेशन्स आहेत. आणि सोबतच त्या नेव्हल वॉर कॉलेज गोवामध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर होत्या. त्या आपल्याकडं आज आपल्याला मार्गदर्शन करायला आहे. आणि मी त्यांना विनंती करतो की सुरुवात करावी. आणि सुरुवात करण्याच्या आधी मला जी गोष्ट जाणवली ती म्हणजे मध्यपूर्व किंवा मिडल ईस्टऐवजी पश्चिम आशिया हा जो शब्दप्रयोग केलेला आहे, तो एक विशेष कौतुकाचा भाग आहे. तर मी त्यांना विनंती करतो की कृपया सुरुवात करावी. धन्यवाद अभिषेक, धन्यवाद. आणि आज या पश्चिम आशियामध्ये जे युद्ध चालू आहे त्याविषयी बोलायला मला इथे सांगितलं, त्यासाठी ब्राईट्स ग्रुप आणि कुमार नागे यांचे विशेषतः आभार. कारण ही एक चांगली संधी आहे मला असं वाटतं. अभिषेक, तुम्ही जो उल्लेख केला तिथूनच मी सुरुवात करते. पश्चिम आशिया हा शब्द का वापरला? त्याचं असं आहे की मध्यपूर्व किंवा फार ईस्ट, मिडल ईस्ट हे सगळे जे शब्द आहेत, हे प्रामुख्याने युरोसेंट्रिक आहेत. म्हणजे त्याचा युरोपमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ते मध्य आहे, ते फार आहे, सुदूर आहे वगैरे. भारताच्या दृष्टीने मध्यपूर्व ही पश्चिम आहे, भूतपूर्व नाहीये. आणि त्यामुळे जवळजवळ 50-55 वर्षापूर्वी भारत सरकारने ह्या सगळ्या ही जी सगळी टर्मिनॉलॉजी आहे ब्रिटिश, ती बदलून हे पश्चिम आशिया, मध्य आशिया, दक्षिण आशिया या प्रकारचे शब्द वापरायला सुरुवात केली आहे. आणि जसं ते अधिकृतरित्या सरकारी पातळीवरती वापरलं जातं, त्याचप्रमाणे अकॅडमिक पातळीवरती तेच शब्द वापरले जावेत असा कटाक्ष असतो. आणि त्यामुळे मी पश्चिम आशिया हा शब्द वापरला. तर सुरुवात करताना मला 2-3 गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. पहिली गोष्ट ही की ज्यावेळेला एखादा संघर्ष चालू असतो, त्यावेळेला त्याच्याविषयी बोलणं हे खूपच धाडसाचं असतं. अशा अर्थाने की काहीतरी चालू आहे जे रोज बदलतंय, किंवा रोज बदलतंय म्हणण्यापेक्षा सकाळी जे आहे ते दुपारी नाहीये, दुपारी जे आहे ती परिस्थिती संध्याकाळी नाहीये. आणि त्यामुळे या संघर्षाच्या विषयी मी जे काही बोलणार आहे, ते प्रामुख्याने मी आत्तापर्यंत जे काही घडलंय त्याच्यावरती बोलणार आहे. काही अंदाज बांधेन, पण ते अंदाज मी वेगळ्या पद्धतीने बांधेन. परंतु हा संघर्ष जो चालू आहे त्याच्यावरती आज सकाळी मी वर्तमानपत्रात वाचलेल्या बातम्या ह्या शेवटच्या आहेत. आणि वर्तमानपत्रात वाचलेली बातमी ही कालची बातमी आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यामुळे आज सकाळपासून तिथे जे काही घडलंय ते मी बघितलेलंही नाही आणि वाचलेलंही नाहीये. हा माझा पहिला डिस्क्लेमर आहे. दुसरी गोष्ट अशी की युद्ध जे चालू आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारे लष्करी तंत्रज्ञान, कोणती शस्त्रास्त्र वापरली जात आहेत, त्याचा काय परिणाम झालाय, कुठे किती हानी झाली आहे वगैरे अशा गोष्टींची खूप चर्चा होते आहे. या माझ्या सादरीकरणामध्ये मी त्याच्याविषयी बोलणार नाहीये. मी प्रामुख्याने भूराजकारणीय वरती जे काही त्याचे परिणाम होणार आहेत त्याविषयी बोलणार आहे. आणि तोही माझा दुसरा डिस्क्लेमर असेल की लष्करी तंत्रज्ञान किंवा हे मी माझ्या आत्ताच्या चर्चेच्या बाहेर ठेवते आहे. आणि तिसरी गोष्ट मला वाटतं जास्त महत्वाची ती सांगितली पाहिजे, ती म्हणजे की मी नैतिक भूमिका मांडणार नाहीये. म्हणजे माझी जी भूमिका असेल ती रिअलिझमच्या दृष्टिकोनातनं, वास्तववादाच्या दृष्टिकोनातनं असेल. आणि त्यामुळे अमुक बरोबर किंवा अमुक चूक किंवा इस्रायल हे इल्लीगल वॉर करतं आहे किंवा इराणवरचा हल्ला हा नैतिक आहे, कायदेशीर आहे वगैरे अशा चर्चेमध्ये मी जाणार नाहीये. तर जे काही घडतं आहे ते
कसं घडतंय त्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न आहे. मी सुरुवात करताना आजची काय स्थिती आहे त्याच्याविषयी बोलते. त्याच्यानंतर मी थोडक्यामध्ये हा जो संघर्ष चालू आहे आता त्याची एक पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मी भूराजकीय परिणाम ह्याचे जे होणार आहेत, जिओपॉलिटिकल इम्पॅक्ट आणि इम्प्लिकेशन्स जे काय आहेत त्याविषयी मी बोलते आणि मग त्या ओघाने भारतावरती होणारे परिणाम आणि भारताचं धोरण कसं असेल किंवा असावं याविषयी थोडीशी चर्चा अगदी शेवटी करते. तर आपल्याला सर्वांना हे माहिती आहे, की 28 फेब्रुवारीला जेव्हा हल्ला झाला इस्रायल अमेरिकेचा संयुक्त हल्ला इराणवरती, तेव्हा हे युद्ध सुरू झालं आणि 8 एप्रिलला शस्त्रसंधीची घोषणा झाली, सीजफायरची घोषणा झालेली आहे. त्याच्यानंतर 11 एप्रिलला मागच्या शनिवारी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये प्रत्यक्ष वाटाघाटी झाल्या. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती आणि इराणच्या संसदेचे स्पीकर या दोघांनी एकत्र येऊन आणि त्यांच्याबरोबर जे त्यांचे प्रतिनिधी होते त्यांनी वाटाघाटी केल्या. या वाटाघाटी कोलमडल्या, त्या फिसकटल्या. त्याच्यामधून एक कोणता करार वगैरे काही झालेला नाहीये, हे एव्हाना आपल्याला माहीत झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी असं सांगितलं जात होतं, की कदाचित या शनिवार, रविवार केव्हातरी अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी पुन्हा एकदा भेटतील, पण तसं आत्ता तरी घडलेलं दिसत नाहीये. या वाटाघाटी ज्या झाल्या इस्लामाबादमध्ये, त्याची एक समस्या आहे आणि म्हणून इंग्लिशमध्ये ज्याला नॉन स्टार्टर असं म्हणतात. सुरुवातच न होणारी घटना ती त्या वाटाघाटींच्या संदर्भात घडली आणि ती अशी आहे, की युद्धामध्ये 3 देश भाग घेत आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण. वाटाघाटींमध्ये मात्र अमेरिका आणि इराण हे दोघंच जण उपस्थित होते. इस्रायल अनुपस्थित होता आणि त्याच्यात आश्चर्य वाटण्याजोगं काहीच नाहीये. कारण की पाकिस्तानचे इस्रायलशी अधिकृत पातळीवरती राजनैतिक संबंध नाहीयेत. ज्या वेगवेगळ्या देशांनी आजपर्यंत इस्रायलला मान्यता दिलेली नाहीये किंवा त्याच्याशी अधिकृत पातळीवरती राजनैतिक संबंध स्थापन केलेले नाहीयेत. त्याच्यामधला पाकिस्तान हा एक देश आहे आणि त्यामुळे वाटाघाटीचं पाकिस्तानमध्ये झाल्या तर इस्रायल तिथे असणार नाही, हे अगदी उघड होतं. त्याचप्रमाणे ते घडलं आणि 3 पैकी एका देशाची वाटाघाटींमध्ये अनुपस्थिती ही एक मोठी समस्या त्या वाटाघाटींमध्ये होती आणि ते जे झालं ते त्याच्यातून आपल्याला असं दिसून येतं, की सुरुवातीपासूनच एक प्रकारे अडचणी आल्या. उदाहरणार्थ, शस्त्रसंधी जेव्हा झाला त्यावेळेला अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये त्याविषयी एकमत आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण सुरुवातीला पाकिस्तानकडून जे आलं त्याच्यामध्ये लेबनॉनचा समावेश होता. अमेरिकेने सुरुवातीला लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी होईल असं म्हटलं, परंतु ज्यावेळेला इस्रायलने लेबनॉनवरचे हल्ले चालू ठेवले आणि शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा समावेश नाही असं म्हटलं, त्यावेळेला अमेरिकेने आपलं म्हणणं मागे घेतलं आणि हा जो 2 देशांमधल्या संवादांचा अभाव आहे त्याचं एक प्रकारे प्रतिबिंब हे आपल्याला इस्लामाबादच्या वाटाघाटींमध्ये पडलेलं दिसून आलं. आता अर्थात गेल्या 2-3 दिवसापूर्वीपासून लेबनॉन आणि इस्रायल यांच्यामध्ये स्वतंत्रपणे वाटाघाटी चालू आहेत आणि त्यामुळे आता पुढे जे काय होईल ते एका वेगळ्या पद्धतीने होईल. एक प्रश्न या क्षणी असा निर्माण होतो, की इस्रायलला हे युद्ध खरोखर संपवायचं आहे का? आणि जर इस्रायलला हे युद्ध संपवायचं नसेलच किंवा काही एक गोष्टी त्यांना ज्या हव्या आहेत त्या मिळेपर्यंत जर ते युद्ध संपवायचं नसेल, तर अमेरिका आता काय करेल? म्हणजे अमेरिका हे युद्ध एकतर्फी संपवेल? अमेरिका इस्रायलवरती दबाव आणेल? का अमेरिका इस्रायलला एकटं पाडेल आणि स्वतः त्या युद्धातून बाजूला होईल? या प्रश्नाचं उत्तर आज तरी आपल्याला देता येत नाही. परंतु ही जी शस्त्रसंधी झालेली आहे 8 एप्रिलपासून ती किती दिवस टिकेल हा प्रश्न मात्र महत्वाचा आहे. कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन्ही देशांनी पुन्हा एकदा आपापल्या कारवाया सुरू केल्याच्या कालच्या बातम्या आहेत. मुळामध्ये हे युद्ध घडलं का? तर ज्यावेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला अमेरिका आणि इस्रायलकडनं ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्याच्यातून आपल्याला या युद्धाची जी राजकीय लष्करी उद्दिष्ट आहेत, ती आपल्याला समजून घेता येतात. हे कोणतंही युद्ध ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्याची काही लष्करी उद्दिष्ट असतात आणि काही राजकीय उद्दिष्ट असतात. तर ह्या 2 गोष्टी इराणच्या वरती हल्ला करताना अमेरिका आणि इस्रायलच्या मनामध्ये होत्या. पहिली गोष्ट तर अशी होती, की इराणची राजवट उलथवून टाकणे.
रेजिम चेंज असं त्यावेळेला म्हटलं गेलं होतं. अजूनही म्हणता येतं की आम्हाला रेजिम चेंज करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की इराणचा जो अण्वस्त्रांचा किंवा अणुऊर्जेचा कार्यक्रम आहे, त्याच्यावरती बंधनं आणणं. याच्यामध्ये असं आहे की इराणमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एनरिच केलेलं युरेनियम आहे आणि त्याचबरोबरीने इराणची स्वतःची युरेनियम एनरिचमेंटची एक जी प्रक्रिया आहे ती चालू आहे. अ, याच्यामध्ये थोडासा गोंधळ असा आहे की एनरिच केलेलं युरेनियम हे इराणमधून हटवायचं, हे एक उद्दिष्ट आहे आणि इराणकडून यापुढे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एनरिचमेंट होणार नाही अशा पद्धतीने एक वचन घ्यायचं, हे दुसरं उद्दिष्ट आहे. त्यातलं हे जे दुसरं उद्दिष्ट आहे ते आम्ही मान्य करणार नाही हे इराणनी वाटाघाटींमध्ये स्पष्ट सांगितलं. इराणनी असं सांगितलं की आमचा जो अणु कार्यक्रम आहे, तो अण्वस्त्रांचा कार्यक्रम नाही, तर अणु ऊर्जेचा कार्यक्रम आहे आणि अणु ऊर्जेसाठी जेवढं युरेनियम एनरिचमेंट आम्हाला गरज आहे ते आम्ही करत राहणार. जे हायली एनरिच्ड युरेनियम आहे, ते हलवायला आम्ही मान्यता देऊ, अशा मात्र बातम्या त्यावेळेला आलेल्या होत्या. त्याचं पुढे काही झाल्याचं अजून तरी वाचनामध्ये आलेलं नाही. जर का हे युद्ध संपलं किंवा आपण असं म्हणूया, की ज्यावेळेला ही शस्त्रसंधी झाली, त्यावेळेला अ, अ, ही जी 2 उद्दिष्ट होती, त्या 2 उद्दिष्टांपैकी एकही उद्दिष्ट साध्य न होता अमेरिकेने शस्त्रसंधीची घोषणा केली. तर असं म्हणता येईल आणि अनेक इतिहासकार हे म्हणत आहेत आज, की अमेरिकेने आजपर्यंत दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आजपर्यंत अमेरिकेने जगात जी वेगवेगळी युद्ध केली आणि जी संपवली, त्याच्यामध्ये ह्या आणखी एका युद्धाची भर पडली, जिथे त्यांची जी मूळ राजकीय लष्करी उद्दिष्ट होती, ती साध्य झाली नसताना देखील अमेरिकेला बाहेर पडावं लागलं. मग ते व्हिएतनाम असेल, ते अफगाणिस्तान असेल आणि आज कदाचित इराण असेल, इतरही ही यादी तुम्हाला कशीही वाढवता येईल. या युद्धाची एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कदाचित अमेरिकेने युद्धाला सुरुवात केल्यानंतर कमीत कमी काळात बाहेर पडायचे प्रयत्न केलेलं युद्ध म्हणून कदाचित या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. कमीत कमी काळात कोणतंही उद्दिष्ट साध्य न झालेलं असताना या युद्धातून अमेरिका बाहेर काढायचा प्रयत्न करते. आता याची काय पार्श्वभूमी आहे किंवा काय कारण आहेत या युद्धाची? तर हा जो संघर्ष आहे पश्चिम आशियामधला, इस्रायल एका बाजूला, अरब देश दुसऱ्या बाजूला, अ, इराण आणखीन एक त्यातला घटक आणि इस्रायलच्या पाठीमागे असलेला अमेरिका आहे. तर ही जी परिस्थिती आहे, ही संघर्षमय परिस्थिती आजची नाही आहे, तर ती 50च्या दशकापासून आहे. म्हणजे ती आज ज्या क्षणी इस्रायल निर्माण झालं तेव्हापासून ही परिस्थिती संघर्षाची आहे. पण त्याच्यामध्ये थोडा बदल घडलेला आहे. तर तो असा, की सुरुवातीला ज्यावेळेला इस्रायलची निर्मिती झाली, त्यावेळेला संपूर्ण अरब जग हे इस्रायलच्या निर्मितीच्या विरोधात होतं आणि इस्रायलचं अस्तित्व त्यांना मान्य नव्हतं. त्यावेळेला इराण हा साधारणपणे अ, काठावर बसलेला होता. कुंपणावर बसलेला होता. पण 1978 पासून म्हणजे ती त्यांची युद्ध झाली वगैरे या इतिहासात मी शिरत नाहीये. 1978 मध्ये कॅम्प डेव्हिड करार झाला आणि त्या कॅम्प डेव्हिड करारामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे इस्रायल आणि इजिप्त यांच्यात करार झाला. इजिप्त हे पहिलं अरब राष्ट्र होतं ज्यांनी इस्रायलचं अस्तित्व मान्य केलं आणि त्याच्यानंतर जॉर्डनने 1994 मध्ये इस्रायलचं अस्तित्व मान्य केलं. मग फार मोठ्या काळानंतर 2020 मध्ये अ, अध्यक्ष ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या टर्मच्या शेवटच्या वर्षात 2020 मध्ये अब्राहम अकॉर्ड नावाचे करार झाले, ज्याच्यामध्ये UAE, युनायटेड अरब एमिरेट आणि बहरेन या 2 अरब देशांनी इस्रायलचे अस्तित्व मान्य केलंय आणि त्याच्यामुळे अ, एक परिस्थिती बदलली. म्हणजे अरब देश जे प्रमुख विरोधक होते इस्रायलचे, ते हळू संपत गेले. पण दुसऱ्या बाजूला 1979 मध्ये ज्यावेळेला इराणमध्ये राज्यक्रांती झाली आणि इस्लामी राजवट प्रस्थापित झाली, त्यावेळेला या इस्लामी राजवटीचं एक उद्दिष्ट होतं, की इराणचं अस्तित्व नष्ट करणं. त्यामुळे ज्या प्रकारे अरब देशांकडून इस्रायलला ज्याला आपण एक्झिस्टेन्शियल थ्रेट म्हणतो, त्यांच्या अस्तित्वालाच धोका आहे.
ही एका काळापर्यंत वाटत राहिली. त्याच्यामध्ये इराणची भर पडली आणि आज जरी काही अरब देशांकडून इस्रायलला हा धोका नाही असं मानलं, तरी देखील इराणकडून हा अस्तित्वाचा धोका सगळ्यात जास्त आहे. मला वाटतं ह्या ठिकाणी मी एक मॅप दाखवते. मी एक माझं हे प्रेझेंटेशन माझं एक शेअर करते आहे. एक मॅप दाखवते. ज्यामधून आपल्याला ही कल्पना येईल, की माझं प्रेझेंटेशन दिसतंय का अभिषेक? हो, हो. दिसतंय, दिसतंय. हां, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कल्पना येईल, तुम्ही जर माझा कर्सर बघत असाल, तर जेरुसलेम, इस्रायल हे इकडे आहे आणि सर्व बाजूनी ते कसं घेरलेलं आहे, याची कल्पना येऊ शकते. म्हणजे हे सर्व जे देश आहेत, त्याच्या आजूबाजूला असलेले, ते सर्व देश हे त्याचे विरोधक आहेत आणि अशा तऱ्हेने ते एक घेरलेला असा देश आहे आणि त्यामुळे इस्रायलला जी एक्झिस्टेन्शियल थ्रेट वाटते, त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाला एक धोका आहे असं जे त्यांना वाटतं, ते आपल्याला समजून घेता येतं. दुसरी गोष्ट अशी आहे, की अ, एक प्रकारे 1980च्या नंतर इराणनी इस्रायलच्या बरोबर प्रॉक्सी वॉर सुरू केलेलं आहे. आणि हे प्रॉक्सी म्हणजे वेगवेगळे आहेत. म्हणजे एक हिजबुल्ला नावाची संघटना, जी पुन्हा एकदा तुम्ही मॅप बघत असाल तर बेरूट म्हणजे लेबनॉन आणि सिरिया 2 देशामध्ये. त्याशिवाय जे अरब देशांनी केलेलं प्रॉक्सी वॉर आहे, त्याच्यामध्ये हमास सारखी संघटना असेल, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन असतील. या सर्वांच्या मागून अरब देश काही काळ आणि आता इराण हे इस्रायलच्या बरोबर एक प्रॉक्सी युद्ध खेळत आहेत आणि तो देखील त्यांच्या अस्तित्वाला असलेला धोका आपल्याला दिसून येतो. तर ही जी काही परिस्थिती आहे इस्रायलची, त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा 2025 मध्ये इस्रायलने इराणवरती हल्ले केले होते आणि त्या हल्ल्यांना देखील अमेरिकेचा सक्रिय पाठिंबा होता आणि त्यानंतर पुन्हा 28 फेब्रुवारी 2026 ला हे युद्ध सुरू झालं. म्हणजे ही एक साधारण पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली, तर इस्रायलची निर्मिती, त्याला असलेला विरोध, अ, अरब देशांचा विरोध आणि त्यानंतर इराणमध्ये इस्लामी क्रांती झाल्यानंतर इराणचा विरोध, या पद्धतीने ही जी पार्श्वभूमी आहे आजच्या युद्धाची, ती आपल्याला लक्षात घेता येते. तर हे जे युद्ध चालू आहे, त्याचे एकूण भूराजकीय परिणाम काय आहे, जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट काय आहे आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, याच्याविषयी मी थोडंफार मांडण्याचा प्रयत्न करते आहे. अ, यामध्ये एक पहिला मुद्दा आपल्याला असा लक्षात घ्यावा लागेल, की युद्ध जरी अमेरिका, इस्रायल एका बाजूला, इराण दुसऱ्या बाजूला असं असलं, तरी देखील तिसरी फळी या युद्धामध्ये होरपळून निघालेली आहे आणि ती अरब देशांची आहे. सर्व अरब देशांमध्ये, पश्चिम आशियातल्या सर्व अरब देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. त्याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, ओमान आहे, UAE आहे, सर्व काही आहे. आणि ज्यावेळेला युद्ध सुरू झालं, त्यावेळेला इराणची त्यांचं एक असं लष्करी धोरण होतं, की अमेरिकेवरती जर आपल्याला थेट हल्ला करता येत नसेल किंवा थेट हल्ला करून इस्रायलला पराभूत करता येत नसेल, पुन्हा एकदा मी त्या लष्करी कॅल्क्युलेशनमध्ये नाही जात आहे. पण एक हे जे इराणचं लष्करी धोरण असं होतं, की जिथे-जिथे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, त्या-त्या ठिकाणी हल्ले करायचे. आता ह्याच्यामध्ये लष्करी तळांवरच हल्ले केले असं नाहीये, तर वेगवेगळ्या प्रकारच्या टार्गेट्सवरती हल्ले झालेत. असे आरोप दोन्ही बाजूनी होत आहेत, की सिव्हिलियन टार्गेट्सवरती म्हणजे इस्रायलने पण केले आहेत, इराणनी पण केलेले आहेत. आणि कारण नसताना UAEचा एअरपोर्ट, तिथे हल्ला झालेला आहे. म्हणजे दुबई एअरपोर्टवरती त्याच्या आसपास एक हल्ला झालेला आहे वगैरे. त्यामुळे युद्धामध्ये थेटपणे सहभाग नसताना देखील पहिला भूराजकीय परिणाम असा आहे, की अरब देश त्याच्यामध्ये चांगलेच होरपळून निघाले. त्याच्यामध्ये त्यांच्या विमानतळांना फटका बसलाय, विमान सेवेला फटका बसलाय आणि ह्याचं अर्थकारण मला वाटतं ही लक्षात घ्यायची गोष्ट आहे. कारण की सध्याच्या काळामध्ये कतार एअरवेज, एमिरेट्स आणि इतिहाद या 3 सगळ्यात मोठ्या विमान कंपन्या आहेत आणि त्याच्याच बरोबरीने दोहा, दुबई आणि अबुधाबी हे विमान कंपन्यांचे मोठे हब्स आहेत, जिथून जगातल्या कुठेही कुठच्याही कोपऱ्यामध्ये विमानसेवा तुम्हाला मिळू शकते. आणि अशा तऱ्हेने ज्यावेळेला विमानतळ आणि विमानसेवेवरती हल्ले झालेले आहेत, त्यावेळेला अरब देशांचं अर्थकारण तर त्याच्यावरती परिणाम झालाच आहे. परंतु त्याबरोबरीने इतर देशांवरतीही त्याचा एक सेकंडरी परिणाम म्हणतो तशा पद्धतीचा झालेला आहे. पर्यटनावर परिणाम झाला आहे.
पर्यटनाशी संबंधित असलेल्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे. अ, अरब देशांमध्ये जे ऊर्जेचं उत्पादन होतं त्याच्याही वरती परिणाम झाला आहे. कारण की इराणच्या हल्ल्यामध्ये इराणनी काही रिफायनरीजला देखील सोडलेलं नाहीये आणि तिथे देखील स्फोटकं टाकली आहेत, बॉम्बस्फोट केलेले आहेत. त्याचमुळे आपण असं एकंदर म्हणू शकतो, की एक पहिला भूराजकीय परिणाम असा आहे, की अरब देशांचं अर्थकारण हे कोलमडण्याच्या अवस्थेत आहे आणि त्यांना फार मोठा फटका या युद्धाचा बसलेला आहे. दुसरं ह्याचा जो भूराजकीय परिणाम आहे, तो म्हणजे अ, पुढच्या काळात, येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अगदी नजीकच्या काळामध्ये तर काही देशांनी इमर्जन्सी आणीबाणीची परिस्थिती म्हणून सुरुवात केलेलीच आहे. परंतु नजीकच्या काळात असं म्हटलं तर 2 ते 5 वर्षाच्या काळामध्ये ज्याला आपण जागतिक ऊर्जा व्यापार म्हणतो, त्याची एक मोठ्या प्रमाणावरती पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. मी पुन्हा माझं प्रेझेंटेशन चालू करते आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये ज्याला व्यापाराचे रूट्स, व्यापाराचे सागरी मार्ग दिसत आहेत. जे सरळ रेषेने दाखवलेले आहेत ते महत्वाचे मार्ग आणि जे ठिपक्यांच्या रेषांनी दाखवलेले आहेत ते दुय्यम मार्ग आहेत व्यापाराचे. आणि त्याच बरोबरीने 1 ते 8 असे क्रमांक दिलेले आहेत. त्याला चोक पॉइंट्स असं म्हटलं जातं. चोक पॉइंटचा अर्थ असा आहे सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीची खूप मोठी चर्चा आहे. पण ती एकटी नाही तर जगामध्ये असे 8 मोठे चोक पॉइंट्स आहेत असं म्हटलं जातं आणि त्याची नावं तुम्हाला इथे दिसतील, तुम्ही वाचू शकता ती. परंतु त्याचा अर्थ असा आहे, की तिथे समुद्राची रुंदी इतकी कमी आहे, की 2 जहाजं एका वेळेला जर जाऊ लागली तर जसा रस्त्यावरती ट्रॅफिक जॅम होतो तशा प्रकारच्या ट्रॅफिक जॅमची परिस्थिती येऊ शकते आणि त्यामुळे त्यांना चोक पॉइंट असं म्हटलं जातं. होर्मुझची सामुद्रधुनी हा त्यातला एक आहे आणि मी आणखीन एक अ, मॅपच्या द्वारे हे आपण बघू शकतो. अ, स्क्रीनवरती जो तुम्हाला डावीकडे मॅप दिसतोय, मेजर ऑइल रूट्स इन द गल्फ रिजन असं जे म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये एक एक रेषा दाखवली आहे, जी रेड सी मधून एडनच्या आखातातून होर्मुझच्या सामुद्रधुनीपर्यंत जाणारी ही रेषा आहे. या रेषेच्या अवतीभोवती पश्चिम आशियातले ते देश आहेत जे तेलाचं आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन करतात आणि जे ते अ, त्याची निर्यात करतात असे देश आहेत. आणि हा जो सगळा ऊर्जेचा व्यापार आहे जागतिक दर्जावर जागतिक व्यापार आहे, तो सगळा व्यापार हा इथल्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या सागरी मार्गांवरती अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणावरती मी त्याचं जे स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्याकडे येते. परंतु हा जो मेजर ऑइल रूट्सचा जो मॅप आहे तिथे तुम्हाला हे देश दिसू शकतात आणि त्याच्यानंतर अ, द चोक पॉइंट नावाचा जो मॅप आहे तिथे होर्मुझची सामुद्रधुनी अगदी ठळकपणे दिसते. होर्मुझची सामुद्रधुनी हा समुद्राचा एक भाग आहे ज्यात एका बाजूला इराणचा आखात किंवा पर्शियन आखात आणि दुसऱ्या बाजूला ओमानचा आखात यांना जोडणारा तो एक समुद्री पूल आहे, असं आपण म्हणू शकतो. तो समुद्रातनं जाणारा एक मार्ग आहे. तर ह्या ठिकाणाहून जो ऊर्जेचा व्यापार होतो, त्याच्याबद्दल जर आपण जाणून घेतलं, तर अ, जगामध्ये जे कच्चं तेल होतं, निर्यात होतं, त्यातलं जवळ-जवळ 20% ते 25% कच्च्या तेलाची निर्यात ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं होते. आणि 20% नैसर्गिक वायूची निर्यात ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की ऊर्जेच्या व्यापाराचा जवळ-जवळ 1/5 हिस्सा हा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो आणि त्यामुळे या युद्धाचा फटका हा फार मोठ्या प्रमाणावरती बाकीच्या जगालाही बसलेला आहे. आता हे जे अवलंबित्व आहे वेगवेगळ्या देशांचं, त्याचं एक आकडेवारी जी उपलब्ध आहे त्याच्यानुसार क्रिटिकल म्हणजे 80% च्या वरती ज्यांचं अवलंबित्व आहे, असे देश म्हणजे जपान आणि कोरिया. अ, ज्यांचं अवलंबित्व हे मोठ्या प्रमाणात आहे, ते म्हणजे भारत आणि चीन हे देश. त्यांचं अवलंबित्व हे 40% ते 70% च्या आसपास आहे. आणि अ, इतक्या मोठ्या प्रमाणात नाही, पण काही प्रमाणात जे देश होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून आहेत, ते म्हणजे अ, युरोपियन युनियन,
आणि आग्नेय आशियामधले देश ज्यांचं 15 ते 40% प्रमाणात अवलंबित्व या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जर आपण इतर गोष्टींचा जर विचार केला, तर तो असा दिसतो आपल्याला म्हणजे एखाद्या देशाची जी असुरक्षितता आहे आणि व्हल्नरेबिलिटी असं ज्याला आपण म्हणतो आहे, ते वेगवेगळ्या कारणांनी होते. म्हणजे आता आपण एक भारत हे जर उदाहरण घेतलं तर दिसेल की 40% आपला व्यापार हा त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं होतो. पण या 40% च्या दुसऱ्या बाजूला जपान आहे ज्यांचा व्यापार होतो तो 80% आसपास आहे. पण त्यालाच एक स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह हा फॅक्टर आपण जर जोडला. स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे तुमच्याकडे किती साठा आहे आणि तो किती दिवस पुरू शकेल. या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हचा विचार केला तर भारताकडे सुमारे 35 ते 40 दिवस पुरेल इतका स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असतो. याचा अर्थ असा, की जर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून एकही टँकर इकडून-तिकडे गेला नाही, तरी देखील भारतामध्ये जो उपलब्ध तेल साठा आहे त्याच्यावरती 35 ते 40 दिवस भारत जगू शकतो. अ, हे प्रमाण जपानचं जर बघायला गेलं, तर ते साधारण 130 दिवसांचं आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रमाणामध्ये जपानची व्हल्नरेबिलिटी ही थोडीशी कमी होते, कारण की त्यांच्याकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह जास्त आहे. डोमेस्टिक प्रोडक्शन हा फॅक्टर जर आपण बघितला, तर भारत आणि चीन यांची हाय व्हल्नरेबिलिटी जरी असली, तरी या दोन्हीही देशांमध्ये डोमेस्टिकली गॅसचं आणि कच्च्या तेलाचं उत्पादन होत असतं. जपान आणि साउथ कोरियामध्ये ते जवळपास होतच नाही. आणि त्यामुळे त्यांची व्हल्नरेबिलिटी थोडी जास्त आहे भारत आणि चीन ह्यांच्या तुलनेमध्ये. अ, पाईपलाईनची अवेलेबिलिटी कारण कसं आहे ऊर्जेचा व्यापाराचा समुद्री मार्ग हा जो एक उपाय आहे त्याच्याच बरोबरीने ज्या देशांच्या सीमा एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत, त्या देशांमध्ये जर तेलाचं किंवा गॅसचं उत्पादन होत असेल, तर ते पाईपलाईननी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतं. आणि अशा पाईपलाईन्स ह्या मध्य आशिया, युरेशिया आणि युरोप ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेल्या आहेत. आणि त्या पाईपलाईन्सच्यामुळे मध्य आशिया आणि युरोपियन युनियन यांचं जी व्हल्नरेबिलिटी आहे, त्यांची जी असुरक्षितता आहे किंवा अवलंबित्व आहे, ते काही प्रमाणामध्ये कमी होतं. परंतु भारत, चीन, आग्नेय आशिया यांना ती अवेलेबिलिटी नसल्यामुळे त्यांचं अवलंबित्व मात्र हे मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबरीने तुमची तुमची जी अर्थव्यवस्था आहे त्याचं स्वरूप काय आहे? जिथे इंडस्ट्री किंवा औद्योगिकरण जास्त झालेलं आहे, तिथे ऊर्जेची गरज जास्त आहे. ज्या देशांमध्ये औद्योगिकरण वाढतं आहे, तिथे ऊर्जेची गरज ही सतत वाढती आहे. लोकसंख्या, औद्योगिकरण आणि फायनान्स सेक्टर हे ज्या देशांमध्ये वाढत आहे, तिथे ही गरज वाढत आहे आणि त्याच्याचमुळे भारत, चीन आणि आग्नेय आशियातल्या सर्व देशांमध्ये ही व्हल्नरेबिलिटी जास्त आहे. युरोपमध्ये हे काही प्रमाणात स्टॅटिक आहे, स्टेग्नंट झालेलं आहे. जपानमध्ये ते स्टेग्नंट झालेलं आहे आणि त्यामुळे इकॉनॉमीचं स्वरूप काहीही असलं, तरी देखील त्यांची व्हल्नरेबिलिटी ही त्या प्रमाणामध्ये कमी होते. आणि त्याच बरोबरीने रिफायनिंग कपॅसिटीचा जर आपण विचार केला, तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रिफायनिंग कपॅसिटी आहे. पण रिफायनिंग कपॅसिटी म्हणजे तुम्ही कच्च्या तेलाचं त्याच्या उत्पादनांमध्ये रूपांतर करण्याची जी कपॅसिटी आहे ती, त्याच्यात एक दुहेरी तोटा असा होतो, की तुम्हाला जर तेल निर्यात करताच आलं नाही, तर तुम्ही रिफाईन करू शकत नाही. आणि भारताच्या रिफायनिंग कपॅसिटीची गोष्ट अशी आहे, की आपलं रिफाईन केलेलं बऱ्यापैकी तेल म्हणजे आपण कच्चं तेल आयात करतो, परंतु रिफाईन केलेलं तेल हे आपण निर्यात करतो. आणि जर का कच्च्या तेलाची आयात आपली कमी झाली किंवा थांबली, तर त्या प्रमाणामध्ये रिफाईंड तेलाची आपली निर्यात देखील त्या प्रमाणामध्ये थांबू शकते आणि ही देखील आपली एक व्हल्नरेबिलिटी आहे. तर हे जे सगळे घडतायत गोष्टी, तर त्या कशामुळे घडताहेत? तर त्या घडताहेत अ, अ, हे जे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती या सर्व देशांचं मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असणं आहे, त्याच्यामुळे घडतायत. त्यामुळे काय होणार आहे? म्हणजे भूराजकीय परिणाम म्हणजे काय होणार आहे? हे जर लक्षात घेतलं आपण, तर एक मोठी शक्यता अशी आहे. मी असं म्हटलं, की ऊर्जा व्यापाराची मोठ्या प्रमाणात पुनर्रचना होईल. त्यातली एक शक्यता अशी आहे, की वेगवेगळे देश हे पश्चिम आशियाच्या बाहेर जे ऊर्जा स्रोत आहेत, त्यांच्याकडे हळू ते वळायला लागतील. अ, त्याचे हे कोणते-कोणते आहेत आणि ते कुठे आपल्याला उपलब्ध आहेत?
रशिया हा त्याचा एक पर्याय आहे. आफ्रिकन देशांमध्ये असे काही पर्याय उपलब्ध आहेत. ते नायजेरिया असेल किंवा अंगोला असेल काही प्रमाणामध्ये. दक्षिण अमेरिकामध्ये हे काही पर्याय उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणात व्हेनेझुएलामध्ये कच्चं तेल उपलब्ध आहे. आता ते अमेरिकेच्या ताब्यात गेलेलं आहे, परंतु तो देखील एक पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. आणि त्यामुळे पश्चिम आशियाकडून दुसरीकडे वळण्याची प्रक्रिया वेगवेगळे देश हे याच्यापुढे सुरू करू शकतील आणि पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये एक प्रकारची पुनर्रचना होण्याची एक मोठी शक्यता आहे. याच बरोबरीने म्हणजे ह्याच पुनर्रचनेचा ची दुसरी बाजू म्हणजे त्या नाण्याची दुसरी बाजू जर आपण बघितली, तर जर वेगवेगळे देश पर्यायांचा विचार करत असतील आणि भारतासारखा देश जर रशिया नावाच्या एका पर्यायाचा मोठ्या प्रमाणात विचार करत असेल. आजची सकाळचीच बातमी अशी आहे, की अ, फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताने हळू-हळू रशियाकडनं येणारं कच्च्या तेलाची आयात ही हळू कमी केलेली होती. परंतु मार्च महिन्यामध्ये ती दुप्पट झाली. म्हणजे फेब्रुवारीपेक्षा मार्चमध्ये ती दुप्पट झाली. आणि त्याचा अर्थच असा आहे, की पश्चिम आशियातनं तेल येत नाही, तर भारताने पुन्हा एकदा रशियाकडे आपला मोर्चा वळवला. असे देश जर पर्याय म्हणून रशियाचा विचार करत असतील, तर रशियाचं जे मार्केट आहे, रशियाचे जे कच्चा तेल आणि प्रामुख्याने नैसर्गिक वायूचं जे मार्केट आहे, त्यांचा जो बाजार आहे, त्याची देखील मोठ्या प्रमाणावरती पुनर्रचना होऊ शकते. आणि ही गोष्ट जर आपण सध्या चालू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्याही संदर्भात लक्षात घेतली, तर मला वाटतं की एक वेगळ्या प्रकारचं भूराजकारण तिथे आपल्याला समजून येऊ शकतं, की युक्रेनवरती रशियाने हल्ला केल्यानंतर हळू-हळू युरोपियन युनियननी रशियातनं येणारी नैसर्गिक वायूची आयात थांबवली, कमी करत गेली आहेत ते, थांबवली नाहीये. परंतु युरोपियन युनियननी मागच्या वर्षी असा ठराव केला, की 2027 च्या अखेरीपर्यंत आपण रशियातनं केली जाणारी आयात संपूर्णपणे थांबवायची. रशियातनं येणारी आयात जर अ, युरोपियन युनियननी थांबवली, तर त्या प्रमाणामध्ये रशियाचं नुकसान होतं. परंतु आता जर रशियाला युरोप नाही, परंतु आशियातले वेगवेगळे देश ह्या मार्केटकडे वळतील, असं जर दिसून यायला लागलं आणि वेगवेगळ्या देशांनी आत्ताच आपण पाहतोय भारताने रशियाकडनं तेल घेणं वाढवलंय. त्याच बरोबरीने इतरही आशियातल्या इतरही देशांनी रशियातनं तेलाची आयात वाढवलेली आहे. तसं जर झालं, तर रशियाच्या मार्केटला एक प्रकारची संजीवनी मिळेल. म्हणजे एका युद्धातून एका भागाचा तोटा होत असताना दुसऱ्या बाजूला दुसऱ्या भागाचा फायदा होण्याची देखील एक प्रोसेस ही आपल्याला याच्या पुढे होताना दिसेल. रशियातनं तेल घेणं, आफ्रिकेतल्या काही देशातनं तेल घेणं, विशेषतः अंगोलामधून, नायजेरियाचा विचार करू नये आपण, अंगोलामधून. याचे जे काही फायदे आहेत, ते मुख्यतः त्याचा फायदा असा आहे, की अ, अंगोला किंवा रशिया इथून येणारं जे तेल आहे, त्याचा मार्ग पश्चिम आशियातून जात नाही आणि त्याच्यामुळे सतत संघर्षग्रस्त असल्यामुळे आणि सतत तणावाखाली असल्यामुळे आणि त्यामुळे अतिशय अनिश्चित आणि अस्थिर अशा परिस्थितीतला जो तेल सप्लायचा मार्ग आहे, त्याला टाळून जर वेगळ्या मार्गाने तेल मिळवता आलं, तर बहुतांश देश तसा प्रयत्न करू शकतील. कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीवरचं जे अवलंबित्व आहे, ते आज जगातल्या बहुतांश राष्ट्रांना इतकं महाग पडलेलं आहे, की त्यामुळे पर्यायांचा विचार हा नक्की सुरू झालेला असेल आणि तो पुढल्या 2 ते 5 वर्षामध्ये आपल्याला असं दिसून येईल, की अ, हे वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या देशांकडनं वापरले जाऊ शकतील. याच संदर्भामध्ये दुसरा एक भूराजकीय प्रश्न असा जो निर्माण होतो तो आहे अमेरिकेचा. अमेरिकेविषयीनं या युद्धाच्या नंतर असं म्हणता येणार नाही, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अ, अमेरिकेवरती अमेरिकेचं जे प्रभुत्व आहे जगातलं त्याच्याविषयी वेगवेगळे प्रश्न उठवले जातायत आणि उठवले जातील याच्यानंतर. पहिला जो प्रश्न आहे तो अमेरिकेच्या विश्वासार्हतेचा, क्रेडिबिलिटीचा. ही अ, ही ही कुठे आपल्याला अमेरिकेची विश्वासार्हता दिसते किंवा दिसत नाही. अ, आत्ता 2026 मधला इराणवरचा हल्ला आणि 2025 मध्ये केलेला इराणवरचा हल्ला.
हे दोन्ही हल्ले ज्यावेळेला इराणच्या बरोबर वाटाघाटी चालू होत्या, त्यावेळेला वाटाघाटींच्या दरम्यान झालेले हल्ले आहेत. म्हणजे वाटाघाटी थांबलेल्या नव्हत्या आणि तरी देखील अमेरिकेने हल्ला केलेला आहे. इथे अमेरिका नावाच्या एका सुपर पॉवरच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो, की मग तो प्रश्न असा होतो, की एका बाजूला तुम्ही वाटाघाटी करताय, दुसऱ्या बाजूनी हल्ले करताय किंवा हल्ले करणाऱ्याला उत्तेजन देताय, पाठिंबा देताय. तर मग यापुढे एखाद्या देशाने अमेरिकेशी वाटाघाटी कराव्यात का आणि का कराव्यात? हा विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न तयार होतो तो म्हणजे अमेरिकेची डिपेंडेबिलिटी किती आहे? अमेरिकेवरती आता किती आपल्याला अवलंबून राहता येईल? हा प्रश्न आज प्रामुख्याने अरब देशांना पडलेला आहे. याचं कारण असं, की त्यांनी एक सिक्युरिटी अम्ब्रेला म्हणजे आपल्या आपल्या सुरक्षिततेची हमी गॅरंटीसाठी अमेरिकेला आपल्या देशामध्ये तळ उभारू दिले. परंतु ते अमेरिकेचे तळ तर सोडाच, पण ते तळ आमच्या देशात आहेत म्हणून इराणनी जो हल्ला केला वेगवेगळ्या टार्गेट्सवरती, त्यापासून अमेरिका अरब देशांना वाचवू शकलेली नाही. अमेरिका तिथे त्याच्यामध्ये फेल झालेली आहे संपूर्णपणे. आणि यामुळे एक हा जो प्रश्न तयार होतो तो डिपेंडेबिलिटीचा आहे, की यापुढे भविष्यामध्ये अमेरिकेला लष्करी तळ उभारू देण्यासाठी किती देश तयार होतील? मला असं म्हणायचं नाहीये, की आता सगळे देश माघार घेतील. कारण अशा तऱ्हेने गोष्टी होतातच असं नाही. कदाचित उद्या हेच सगळी अरब राष्ट्र पुन्हा एकदा अमेरिकेला तेच तळ त्याच ठिकाणी तशाच पद्धतीने उभारू देण्यासाठी पुढाकारही घेतील. परंतु जो डिपेंडेबिलिटीचा प्रश्न निर्माण झालाय, तो प्रश्न मात्र कायम राहील आणि जरी पुन्हा तिथे लष्करी तळ अमेरिकेचे निर्माण झाले, तरी देखील अरब देशांच्या मनामध्ये हा प्रश्न धाकधूक ती कायमची राहील. आणि ह्याच्यामध्ये कंसात एक दुसरा प्रश्न असा आहे, की हे युद्ध सुरू व्हायच्या आधी सौदी अरेबियाने पाकिस्तान बरोबर एक लष्करी करार केला. त्या करारामध्ये असं अंतर्भूत होतं, की एका देशावरचा हल्ला हा दोन्ही देशांवरचा हल्ला समजला जाईल. परंतु सौदी अरेबियावर हल्ला झाल्यानंतर पाकिस्ताननी शस्त्रसंधीच्या वाटाघाटी सोडल्यास दुसरी कोणतीही हालचाल केली नाही आणि त्याच्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न, डिपेंडेबिलिटीचा प्रश्न जितका अमेरिकेचा आहे, तितका अरब देशांमध्ये पाकिस्तानच्याही बाबतीमध्ये तो असेल आणि त्याची देखील नोंद घ्यायला पाहिजे. तिसरा अमेरिकेच्या बाबतीतला जो प्रश्न आहे, तो अमेरिकेच्या प्रभुत्वाचा, अमेरिकेच्या डॉमिनन्सचा. आजपर्यंत अमेरिका ही सर्वत्र अ, तिचं तिचं ते जे काही डॉमिनन्स आहे, हेजेमनी म्हणतात, ते हेजेमनीमध्ये आहे आणि आता त्याच्यावरती प्रश्नचिन्ह का निर्माण होतंय? तर वेगवेगळ्या घटना आहेत. केवळ इराणचं युद्ध ही एक घटना नाहीये, तर वेगवेगळ्या घटना आहेत. अ, 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 म्हणजे ज्यावेळेला हे युद्ध सुरू झालं, त्यावेळेला नाटो देशांनी आपले हात साफ झटकले आणि "धिस इज नॉट अवर वॉर" हे नाटो देशातल्या एका देशाचं हेच वाक्य होतं, की "हे आमचं युद्ध नाहीये आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला सक्रिय पाठिंबा देणार नाही." आम्ही त्याच्यामध्ये उतरणार नाही त्या युद्धामध्ये. आम्ही आमचं लष्कर उतरवणार नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे ह्याला जो काही एक एक फायनान्शियल किंवा मिलिटरी जो पाठिंबा असतो, तो आम्ही देणार नाही, ही नाटोची भूमिका होती. नाटोची ही भूमिका याचा अर्थ असा, की अमेरिकन डॉमिनन्स जो नाटोवरती आहे, नाटोवरती जो अमेरिकेचा प्रभाव आहे, तो कुठेतरी संपत चाललाय. आणि आज युरोपातले देश हे अमेरिकेच्या त्या प्रभुत्वाची काळजी करत नाहीयेत. हे प्रश्नचिन्ह मोठं आहे. पुन्हा एकदा मी एक थोडक्यात असं सांगते, की शक्यता अशी आहे, की आज NATO अमेरिकेला झिडकारते आहे. त्याचं कारण अमेरिकेमध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहे आणि उद्या ज्यावेळेला वेगळा अध्यक्ष येईल, 2 वर्षांनी अमेरिकेमध्ये निवडणूक होते आहे. उद्या ज्यावेळेला वेगळी व्यक्ती अध्यक्षपदी येईल, त्यावेळेला देखील NATOचं हेच धोरण असेल असं काही नाहीये. NATOची प्रतिक्रिया ही अमेरिकेविरुद्ध आहे का ट्रम्प विरुद्ध आहे, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे. परंतु तरी देखील प्रभुत्वावरती आलेलं प्रश्नचिन्ह हा माझ्या मते अ, अमेरिकेच्या दृष्टीने एक मोठा जिओपॉलिटिकल इम्पॅक्ट आहे. आणि ओघानेच हा विषय आलाय तर मला एक 2 दिवसापूर्वी ही बातमी आली होती. मी टाइम्समध्येही वाचली पण इतरत्रही आली असेल. ह्या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान
रशियाचं तेल भारताने घेतलं एक पर्याय म्हणून आणि मग ते अमेरिकेकडनं वेव्हर्स आले होते, की तुम्ही जर रशियाशी व्यापार कराल तर त्याचे वेव्हर. तो वेव्हर 16 एप्रिलपर्यंत आणि तो आता 16 मे पर्यंत वाढवला आहे. त्याच प्रकारचा एक वेव्हर अमेरिकेने इराणच्या तेलाला पण दिला. म्हणजे आता कोणीही जगामध्ये जर इराणकडनं तेल विकत घेतलं, तर त्याला महिनाभर अमेरिकेच्या सँक्शन्सना सामोरं जावं लागणार नाही. म्हणजे हा शस्त्रसंधीनंतर मिळालेला वेव्हर आहे. हा वेव्हर दिल्यानंतर भारताने इराणकडनं एक टँकर आलेला आहे. म्हणजे एक टँकरचं तेल आलं भारतामध्ये, ज्याची किंमत ते विकत घेतो आपण, ज्याची किंमत नेहमीप्रमाणे अमेरिकी डॉलरमध्ये न देता इराणने ती चिनी युआनमध्ये मागितली आणि भारताने ती पेमेंट त्याची किंमत जी चुकवली ती चिनी युआनमध्ये चुकवली. आणि हा जो प्रश्न आहे ना, म्हणजे ज्याला अमेरिकेची ही जी दुविधा आहे, ती अतिशय ठळकपणे इथे समोर येते. पूर्वापार 2012 पासून अमेरिकेचे आर्थिक सँक्शन्स इराणवर आहेत आणि 2020 पासून रशियावरती आर्थिक सँक्शन्स आहेत. मला वाटतं 2016 ही असेल कदाचित, पहिल्या युक्रेन युद्धाच्या नंतर. रशिया आणि इराणवरती आर्थिक सँक्शन्स लावलेले आहेत. याचा अर्थ जे अमेरिकन फायनान्शियल नेटवर्क आहे, स्विफ्ट असेल, डॉलर असेल, याच्यातून इराण आणि रशिया आज बाहेर आहेत. पण इतक्या वर्षांमध्ये म्हणजे एक दशकभरामध्ये त्यांचं फारसं नुकसान झालेलं नाहीये आणि डॉलरला पर्याय त्यांनी दोघांनीही शोधून काढलेला आहे. वेगवेगळे पर्याय आहेत. म्हणजे आता याची चर्चा करायला गेलो आपण तर ते फार मोठा वेळ जाईल. मी त्याच्यात त्यामुळे आत्ता जात नाही. परंतु भारताला तेल दिल्यानंतर किंमत युआनमध्ये मागणं, रशियाने तेल दिल्यानंतर रुबल रुपीमध्ये म्हणजे आपला भारतीय रुपया आणि रशियन रुबल ह्याच्यामध्ये त्या प्रकारचा जो व्यापार आहे, त्याची किंमत चुकती करणं, या पद्धतीच्या ज्या अ, ज्याला आपण म्हणू की नवीन नवीन रचना ज्या पुढे येत आहेत, त्याच्यातून अमेरिकेच्या केवळ लष्करी आणि राजकीय नव्हे, तर अमेरिकेच्या आर्थिक प्रभुत्वाला देखील तडा जाताना आपल्याला दिसतो. मी पुन्हा एकदा सांगते, हे जे प्रश्न अमेरिकेवरती निर्माण झालेत, याचा अर्थ उद्या अमेरिका संपली असं नाहीये, असं होणार नाहीये. मी असं म्हणतही नाहीये. परंतु एखाद्या देशाचं साम्राज्य हा शब्द कदाचित अमेरिकेच्या बाबतीमध्ये चुकीचा असेल. पण त्यांचं जे काही एक साम्राज्य आहे ते कुठेतरी संपायला जी सुरुवात होते, ते जे तडे जातात ना, हे तडे आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे अमेरिकेच्या बाबतीमध्ये. आणि मग आता काही 1 किंवा 2 स्लाइड्सच्या मदतीने मला हे थोडंसं भारताविषयी चर्चा करायची आहे, जे माझा शेवटचा मुद्दा असेल या सादरीकरणामधला. त्यामुळे मी आधी माझं एका मिनिटामध्ये ते प्रेझेंटेशन मी पुन्हा शेअर करते आणि मग मी माझ्या मुद्द्याकडे येते. अ, हे अ हे भारताचं स्टॅटिस्टिक्स आहे, आकडेवारी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की आपण किती आयात करतो. म्हणजे आपली जी ऊर्जेची गरज आहे या देशाची, त्याच्यापैकी आपण किती आयात करतो. हे साधारणपणे 24-25 या वर्षामधले, आर्थिक वर्षामधले हे जे आहेत. तर त्याच्यात आपल्याला असं लक्षात येईल, की जे कच्चं तेल आहे, त्याची निर्यात आयात खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि कोळसा हे जे ऊर्जेचा स्रोत आहे, त्याची आपली आयात सगळ्यात कमी आहे. तर ही एक गोष्ट आहे, की तेल आणि गॅस म्हणजे क्रूड ऑइल, एल-एन-जी आणि एल-पी-जी या तिन्ही बाबतीमध्ये भारत हा निर्यातीवरती फार मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे. पण कोळशाची गरज मात्र आयात कमी आहे आणि त्याच्यामुळे ते अवलंबित्व कमी आहे. आणि आपण काय पद्धतीने ऊर्जा तयार करतो, काय पद्धतीने वीज तयार करतो, हे जर बघितलं, तर त्याच्यामध्ये फार मोठा भाग हा आपल्या थर्मल प्लांट्सचा आहे, ज्याच्यामध्ये कोळसा वापरला जातो. म्हणजे हे जर तुम्ही प्रमाण बघितलं तर हे 70% च्या आसपास आहे. 70% वीज भारतातली ही कोळशावरती तयार होते आणि कोळशाच्या बाबतीमध्ये जर आयात कमीत कमी असेल, तर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपलं अवलंबित्व हे त्या प्रमाणात कमी होतं. मात्र हे इतर जर आपण घटक बघितले ज्याचा मध्ये त्याचा वापर केला जातो. मग ती सोलार, विंड, हायड्रो पॉवर, तेल आणि न्यूक्लिअर आणि बायोगॅस
या सगळ्याचा जो शेअर आहे तो एकूण 30% आहे, पण कोळशाचा शेअर मात्र 70% आहे. तर अशी एक याची म्हणजे ह्याच्यातून मला म्हणायचं असं आहे, की हे जे एकूण आपलं ऊर्जेचं कॉम्बिनेशन आहे, अ, कोणते घटक वापरले जातात, कोणत्या स्रोतावरती आपण अवलंबून आहेत, कुठे निर्यात, कुठे त्याची गरज नाही वगैरे. तर त्याच्यात आपल्याला असं दिसतं, की आपलं आपलं अवलंबित्व हे जास्तीत जास्त आहे ते तेलावर आहे आणि ते जास्तीत जास्त पश्चिम आशियावर आहे. म्हणजे भारतातली जी तेलाची निर्यात आहे, त्यातली जास्तीत जास्त निर्यात आयात आपण पश्चिम आशियामधनं करतो आहे आणि त्यामुळे पश्चिम आशियाला तातडीने पर्याय शोधायची गरज आहे. अ, मी सांगितलं त्याप्रमाणे मार्च महिन्यामध्ये सुमारे 45% तेलाची गरज ही रशियातनं घेतलेल्या तेलावरती भागवली गेली आहे आणि हाच विचार जर पुढे चालू राहिला, तर पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याला भारताच्या ऊर्जेचं जे मार्केट आहे, त्याची देखील एक मोठ्या प्रकारे पुनर्रचना झालेली दिसून येईल, की तेल कुठून येत आहे आणि नैसर्गिक वायू कुठून येतोय, त्याचं एक मोठ्या प्रमाणे पुनर्रचना झालेली असेल. रशिया, अंगोला, अमेरिका आणि व्हेनेझुएला म्हणजे व्हेनेझुएला व्हाया अमेरिका असं म्हणू शकता तुम्ही. हे कदाचित पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये आपले मोठे आयातीचे सोर्स बनू शकतील आणि पश्चिम आशियावरचं जे निर्भरता आहे आपली ती काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकेल. परंतु आत्मनिर्भरता हा जो सरकारी शब्द आहे, त्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं, तर केवळ तेलाची आयात इकडून तिकडे वळवण्याच्या पलीकडे जाऊन भारताला काही उपाय करण्याची जी गरज आहे, मला वाटतं की ह्या युद्धाने एक ट्रिगर असतात ना, तसा हा एक ट्रिगर आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि तो जो ट्रिगर आहे तो असा आहे, की आपण ऊर्जेच्या वेगवेगळ्या स्रोतांचा एक संतुलित विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये अणुऊर्जा, जलविद्युत आणि सौर ऊर्जा यांचं प्रमाण हे सातत्याने वाढवत नेण्याची खूप मोठी गरज आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हा विचार कदाचित ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने होऊ शकेल आणि जर तो झाला आणि जर आपलं ऊर्जेचं कॉम्बिनेशन बदललं किंवा एकूण जगाचा जो ऊर्जेचा व्यापार आहे, त्याचं जे मार्केट आहे त्याची पुनर्रचना झाली, तर अमेरिका, इस्रायल, इराण या युद्धाचा तो कदाचित सगळ्यात मोठा भूराजकीय परिणाम आहे, असं म्हणता येईल. मला वाटतं मी इथे थांबते आणि काही प्रश्न वगैरे असतील, तर ते घेऊ शकतो. थँक्यू. अतिशय छान सोप्या भाषेमध्ये सहजपणे समजेल अशा पद्धतीनं हा विषय तो अतिशय किचकट आहे खरं तर. समजून सांगितल्याबद्दल सर मॅडमचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि हा फोरम मी क्वेश्चन आन्सरसाठी ओपन करतो. जर लोकांना काही प्रश्न असतील तर त्यांनी ते ह्याच्यामध्ये टाकावेत मेसेजेसमध्ये. नसतील तर तोपर्यंत मला काही प्रश्न आहेत म्हणजे मी सुद्धा ह्या गोष्टी खूप इंटरेस्टिंगली फॉलो करत असतो. तर मला काही प्रश्न पडलेले आहेत. पहिला प्रश्न मला असं वाटतं की म्हणजे अकॅडमिशियन्स लोक ह्या सगळ्या गोष्टीला थेअराईज करायला जातात. म्हणजे जेव्हा व्हेनेझुएलावरती अटॅक केला त्यावेळेस डुंडो डॉक्ट्रिन आहे का, किंवा आता मॅडमॅन थेअरी ऍप्लिकेबल आहे का, ह्याला ऍक्च्युली कसं इंटरप्रेट करता येईल याच्यावरती आपण थोडंसं जर सांगितलं तर बरं पडेल मला. का म्हणजे जे अकॅडमिक थेअरीज आहेत ते आपल्याला रिव्हिजिट करण्याची गरज आहे. ट्रम्प सारख्या व्यक्तीचं बिहेवियर आपण जेव्हा बघतो त्यावेळेस. अ, हे थोडंसं बोला, तोपर्यंत बाकी कोणाचे प्रश्न आहेत का बघूयात. हां, ठीक आहे. हो, म्हणजे थिअराईज करायचा प्रयत्न असतो अकॅडमिक्समध्ये आणि बरेचदा काय होतं, तुम्ही थिअराईज केल्यानंतर तुमचं विश्लेषण, एनालिसिस जास्त चांगली होऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून थिअरायझेशन होत असतं. अ, म्हणजे जे ट्रम्पचं डॉक्ट्रिन आहे, नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिन, त्याच्या संदर्भामध्ये व्हेनेझुएलावरती जे त्यांनी केलं त्याचं एक समर्थन म्हणा किंवा त्याचं एक एक्सप्लेनेशन देण्याची एक म्हणजे मी ऐकलंय लोकांनी असं केलेलं. देता येतं, तसं करता येतं कारण की ते जे डॉक्ट्रिन आहे, मला वाटतं ते डॉक्ट्रिन जर मुळामध्ये समजून घेतलं तर ते असं आहे. मनरो डॉक्ट्रिन हा जो प्रकार होता तो
19व्या शतकातल्या अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसीचं ते डॉक्ट्रिन आहे. 19व्या शतकामध्ये थॉमस मनरो नावाचे जे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी हे डॉक्ट्रिन जेव्हा मांडलं, त्यावेळेला त्याचा हेतू असा होता, की युरोपमध्ये आणि 19व्या शतकातला युरोप जर लक्षात घेतला तर फार मोठ्या प्रमाणावरती युद्ध आणि संघर्ष तिकडे चालू होते. तर हे जे युरोपमधले संघर्ष आहेत आणि जे काही तिकडे चालू आहे एकमेकांशी, त्याच्यात अमेरिकेने पडू नये. परंतु युरोपियन देशांना पूर्ण अमेरिकन कॉन्टिनेंट आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिका यातले जे वेगवेगळे देश आहेत. युरोपियन देशांना इथे लुडबुड करू देऊ नये. हे मूळ मनरो डॉक्ट्रिन आहे. जे त्यांनी मांडलं होतं, की युरोपमध्ये अमेरिका जाणार नाही आणि युरोपनी अमेरिकेमध्ये येऊ नये. याचं जे पुढे झालं ते थिओडोर रूझवेल्ट नावाचे एक अमेरिकेचे प्रेसिडेंट होते. त्यांनी असं केलं, की आम्ही युरोपमध्ये लुडबुड करणार नाही. तुम्ही अमेरिकन कॉन्टिनेंटवर येऊ नका. परंतु जे सगळी जी लॅटिन अमेरिका आहे, ते आमचं घराचं मागचं अंगण असल्यासारखं आम्ही त्याचा वापर करू. थोडक्यात म्हणजे ते देश आम्हाला वाटेल तसे आम्ही त्यांना वागवू. ह्याचं हे एक प्रकारचं एक्सटेन्शन आहे. ट्रम्पचं जे डॉक्ट्रिन आहे ते त्याचं एक एक्सटेन्शन आहे. आपण मला वाटतं एक गोष्ट अधोरेखित करायला हवी. ती अशी की ट्रम्पच्या नावावरती वेगवेगळ्या ज्या गोष्टींची बिलं फाडली जातायत, ती एकट्या ट्रम्पच्या नावावरती फाडणं हे चुकीचं आहे. म्हणजे ट्रम्प कसा आहे हा एक वेगळा प्रश्न आहे आणि कदाचित मला वाटतं की ट्रम्पचा सहभाग हा चांगल्या विनोद निर्मितीसाठी होतो. तो आपली खूप करमणूक करतो आणि त्यामुळे मला आवडतो ट्रम्प. पण त्याच्या अगोदरचे गेल्या 200 वर्षामधले जे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत आणि मी थोडासा अधिकृत बोलण्यामध्ये न वापरला जाणारा शब्द वापरते. त्या ट्रम्पच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी जे कांड केले आहेत, ते काही कमी नाही आहेत आणि ट्रम्प ही फक्त त्यांची परंपरा पुढे चालवतो आहे आणि त्यामुळे ते जे डनरो डॉक्ट्रिन आहे ते मनरोच म्हणा ना, ते तसंच आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. एवढंच माझं त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन आहे. कोणाचे काही आणखीन प्रश्न आहेत? एक एक प्रश्न मिनिट आहे. बघतो मी. राहुल शिंदेने विचारला, "इज दिस वॉर फॉर सेव्हिंग पेट्रोडॉलर? बिकॉज आफ्टर व्हेनेझुएला, इराण वॉज द कंट्री रिमेनिंग हू कुड सेल ऑइल इन करन्सी अदर दॅन यूएस डॉलर." हा चांगला प्रश्न आहे. हे अगदी बरोबर आहे, की व्हेनेझुएला आणि इराण हे दोन्ही देश डॉलरमध्ये विकत नव्हते तेल. पण प्रश्न असा आहे, की व्हेनेझुएलाचं जाऊन द्या, इराण का विकत नव्हता? ह्याचं कारण असं, की अमेरिकेने त्याच्यावरती बंदी घातली होती. सँक्शन्स होते. त्या सँक्शन्सच्यामुळे त्या सिस्टमच्या बाहेर गेल्यानंतर डॉलरमध्ये तेल विकणं हे इराणला शक्य नव्हतं. रशिया आज तेच करत आहे. रशियावर सँक्शन्स आहेत आणि त्याच्यामुळे रशिया डॉलरमध्ये तेल विकत नाहीये. हा पेट्रो डॉलर वाचवण्याचा प्रयत्न असू शकतो. परंतु ही एक म्हणजे मला काय म्हणायचंय माहितीये का, की युद्ध ज्यावेळेला होतं ना, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्स्पिरसी थिअरी येतात. अमुक झालं असेल, तमुक झालं असेल. मग ते म्हणजे मग ते सीआयएने अमुक केलं आणि मग त्याच्यातनं हे झालं आणि तर ह्या कॉन्स्पिरसी थिअरीमध्ये ज्यावेळेला एखादा संघर्ष चालू असतो, त्यावेळेला आपण जाऊ नये. असं एक अकॅडमिशियन म्हणून मला वाटतं. 10 वर्षानंतर जर ह्याचं पुन्हा एकदा खणून काढलं तर हो, म्हणजे त्यावेळेला ते वेगळ्या प्रकारे आपल्याला वाचताही येईल आणि त्याचं समजूनही घेता येईल. पण आत्ता ह्या चर्चेमध्ये जाण्यात मला तरी काही मतलब नाही वाटत आहे. मात्र अमेरिकेला त्यांचा डॉलर वाचवायचा आहे, हे निश्चित आहे. पण आता पुन्हा अमेरिकेचं हे जर आपण समजून घेतलं, डॉलरला जे आव्हान मिळालं आहे, ते का मिळालंय? तर अमेरिकेनीच ते आपल्या कर्माने दिलेलं आहे. तुम्ही 4 देशांना जर अमेरिकन फायनान्शियल नेटवर्कमधनं बाहेर काढलत, तर ह्याचा अर्थ असा नाही ना होत, की ते बुडले. ते आपण बुडू नये म्हणून जे हातपाय मारतात, त्या हातपाय मारण्यामधून अमेरिकेच्या डॉलरला आव्हान येत आहे आणि त्याच्यामुळे डॉलरला वाचवणं हा अमेरिकेचा उद्देश आहे. पण त्याची जबाबदारी ना इराणवर आहे ना रशियावर. त्याची जबाबदारी पुन्हा एकदा स्वतः अमेरिकेवरच आहे. चीनकडून या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे का? मला ना गैर हा शब्द नाही आवडला. चीन फायदा घेणार आहे का? तर हो घेणार आहे. ज्याला जमेल ते फायदे घेतातच ना. शेवटी आंतरराष्ट्रीय राजकारण हे तेच असतं. जसा जमेल तसा फायदा घेणं परिस्थितीचा अ, आणि चीन या परिस्थितीचा फायदा घेतो आहे. घेईल का नाही, तर तो घेतो आहे. पुन्हा एकदा म्हणजे असे अ, ज्या पद्धतीने मी म्हटलं, की मी त्या लष्करी तंत्रज्ञानामध्ये जाणार नाही.
परंतु इराणचं जे लष्करी तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये चीनकडनं मिळालेली शस्त्रास्त्र आहेत मोठ्या प्रमाणावरती. त्यामुळे तोही एक चीनचा फायदा झालेला आहे. परंतु चीन त्याचा फायदा नक्की घेतो आहे कारण की अ, चीन हा इराणी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. आणि अ, जे काही चाललेलं आहे म्हणजे होर्मुझवरती जे बॉयकॉट हा गेल्या 2 दिवसापासून अमेरिकेने देखील लादलेला आहे. त्याच्यात सगळ्यात जास्त नुकसान झालं तर ते चीनचं होणार आहे. अ, काही प्रमाणामध्ये चीन त्याच्यातनं बाहेर पडू शकतो कारण चीन आणि रशियामध्ये तेलाच्या पाईपलाईन्स आहेत. पण तरी देखील या परिस्थितीचा चांगला फायदा चीनला मिळणार आहे आणि असं आहे ज्या प्रमाणामध्ये अमेरिकेची विश्वासार्हता आणि अमेरिकेवरचं अवलंबित्व आणि अमेरिकेचं प्रभुत्व या 3 गोष्टीवरती जसं-जसं प्रश्नचिन्ह निर्माण होत जाईल, आज चीन हा असा एकमेव देश आहे, जो या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो आणि त्याचमुळे चीन या परिस्थितीचा फायदा घेतो आहे, घेणार आहे आणि हे आपण गृहीत धरलं पाहिजे. प्रश्न नाही दिसत आहेत. मला चॅट आ- बॉक्समध्ये आ- तरी शब्द दिसत नाहीयेत. बरं ठीक. मी तोपर्यंत विचारतो. अ, युval नोआ हरारी सारखे काही ऑर्गॅनिक इंटेलेक्चुअल असतील की जे मान्य करतात की नाही, युद्ध. मला मला ते नाव नाही ऐकू आलं तुम्ही जे म्हणालात ते. युval नोआ हरारी. हां, युval हरारी. ओके, ओके. हां. त्यांनी मान्य केले की जागतिकीकरण आणि बाकीचे जे काही बदल घडले गेल्या काही 30-40 वर्षामध्ये त्याच्यामुळे युद्धाची कॉस्ट वाढली आणि युद्ध अनअफोर्डेबल झाल्यामुळे ती ऍब्सोल्यूट झाली असं त्यांनी मान्य केली. आणि त्याच्यानंतर काहीच वर्षामध्ये म्हणजे 2020 नंतर कोविड नंतर आपण म्हणू की युद्धाचं परत रिइमर्जन्स झालं. आणि म्हणजे जे जनरेशनल थेअरीवरती बिलीव्ह करत होते लोक, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, नाऊ वी आर इन फिफ्थ जनरेशन ऑफ वॉर, की जिथं आपल्याला व्हायलन्स हा डिग्रेडेड स्वरूपामध्ये आणि स्कॅटर्ड स्वरूपामध्ये असेल, जिथं ऍक्च्युअल कॉन्फ्लिक्ट मटेरियलाइज होणार नाही, जिथं पूर्वीसारखी आर्म्स अँड आर्मामेंट वापरली जाणार नाही. पण हे जे ज्या थेरीज मांडल्या गेल्या किंवा हे जे काही पॅटर्न्स आपण बघितले ते पॅटर्न्स आता सगळे असे म्हणजे सगळी लोक डोक्याला हात धरून बसलेत की हे असं का झालं, म्हणजे हे हाऊ थिंग्स लीड टू दिस. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की जो स्लिपिंग पॉइंट होता तो कुठला होता की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी स्प्लिट होत गेल्या? मी एक सांगू का? मला स्वतःला असं वाटतं की अ, युद्ध अनअफोर्डेबल झालं आहे आणि त्यामुळे ते होणार नाही. ह्या ज्या थिअरीज आहेत ना, की इंटरस्टेट युद्ध, 2 देशांमधलं युद्ध हे आता यापुढे होणार नाही वगैरे, वगैरे. ह्या ना अतिशय एथनोसेंट्रिक आहेत. त्या वेस्ट सेंट्रिक प्रामुख्याने पण युरोसेंट्रिकही आहेत. युरोपमध्ये युद्ध होत नाही. पण त्याचा अर्थ जगात होत नाही असं नाही, जगामध्ये होत होतं. म्हणजे किंबहुना आपण गेल्या ज्या 40 वर्षांचा विचार युव्हल नोआ हरारी करतो, त्याच 40 वर्षामध्ये आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती युद्ध झालेली आहेत. दक्षिण आशियामध्ये संघर्ष झालेले आहेत आणि नुसते ते नव्हेत. 2016 मध्ये देखील एकदा रशियाने युक्रेनवरती हल्ला केला. त्यामुळे युरेशियन क्षेत्रात देखील ते युद्ध झालेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 देशांमधलं युद्ध ही एक गोष्ट बाजूला ठेवा. वेगवेगळ्या देशांमध्ये अंतर्गत युद्ध, यादवी युद्ध, दहशतवादी हल्ले आणि या सगळ्या ठिकाणी बाहेरून होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा, फायनान्सचा पुरवठा, हे जर आपण लक्षात घेतलं, तर सशस्त्र संघर्ष हा खरं सांगायचं तर कधी थांबलेलाच नव्हता. म्हणजे तो जो माणूस कुठेतरी युरोपमध्ये बसलाय तो म्हणतो की सगळं किती छान-छान आहे. पण तसं नाहीये ना, बाकीच्या जगामध्ये नाहीये तसं. अमेरिकेमध्ये बसणं, एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणं आणि एका बाजूला अटलांटिक आणि एका बाजूला पॅसिफिक आहे, त्याच्या दोन्हीच्या मध्ये आहे, तेच आपलं जग आहे असं मानणं आणि त्याच्यानंतर थिओरायझेशन करणं, ही लक्झरी आहे. ती लक्झरी आपल्याला नाहीये अजिबातच. कारण आपण आपल्यासारखा देश गेली अनेक वर्ष दहशतवाद या शब्दाचा अर्थ पाश्चिमात्य जगाला कळायच्या आधीपासून जर आपण त्याचा सामना करत असू, तर संघर्ष नव्हताच थांबलेला आणि त्याच्यामुळे मला ह्या थिअरीमध्ये काही दम नाही वाटत खरं सांगायचं तर. आणि फरक काय पडला आहे, तर हे युद्ध आज युरोपच्या उंबरठ्यावर आलंय. हे युद्ध आज अमेरिकेला छळतंय. डायरेक्टली नाही, कारण त्यांना तो एक जिओग्राफीचा फायदा आहे अमेरिकेला. पण ते युरोपच्या उंबरठ्यावर आलंय. ते पश्चिम आशियात असेल किंवा युरेशियात असेल, ते युरोपच्या उंबरठ्यावर आलेलं युद्ध आहे
आणि त्याच्यामुळे पाश्चिमात्य जग हे त्याने थोडंसं हललं आहे. ह्या पलीकडे मला त्याचं काय टिपिंग पॉइंट हे नेहमी होते, ठिकठिकाणी संघर्ष होत होते आणि तो खरं म्हणजे संपलेला नव्हता. आणि मी खरं सांगू का, रिअलिझमच्या दृष्टिकोनातनं विचार केला, तर सगळा संघर्ष संपून सगळ्या जगात सगळं छान-छान होईल, हे फक्त आपण स्वप्नातच पाहू शकतो. ते प्रत्यक्षात होत नाही. एक प्रश्न अ, आलेला आहे. हां, प्रश्न आलेला इराण आहे. फ्रेंड ऑफ इंडिया. हां. बिफोर धिस वॉर. हॅव वी लॉस्ट धिस फ्रेंड? याचं ना थोडंसं न्यूआन्स्ड उत्तर राहुल शिंदे तुम्हाला मी अ, नाही आता मी जरा 2-3 मिनिटं घेते हे सांगण्यासाठी. इराण हा मित्र देश होता. अ, आणि तो ज्या प्रमाणात होता त्या प्रमाणात आजही आहे. अ, काल होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणनी जे हल्ले केले म्हणजे त्यांनी फायर केलं बोटींवरती. त्यातली एक बोट भारतीय होती. ह्याचा अर्थ आपली इराणशी मैत्री संपली असा होत नाही. परंतु त्याच बरोबरीने इराण आणि भारत मैत्रीमध्ये काही जे अडथळे आहेत, हे गेल्या 25, 26, 30 वर्षामध्ये निर्माण झालेले अडथळे आहेत. त्यांचा देखील तेवढा आपण विचार करायला पाहिजे. पहिला अडथळा हा इस्लामी राज्यक्रांती हाच होता. आणि इस्लामी राज्यक्रांती झाल्यानंतर त्या देशाचे जे आपल्याशी संबंध आहेत, त्याच्यामध्ये काही फरक होणं हे अगदी साहजिक होतं आणि त्याप्रमाणे झालं. म्हणजे 1979 नंतरचा इराण हा वेगळा आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये फरक झालेला आहे. दुसरा जो मुद्दा त्याच्यामध्ये आहे, तो म्हणजे इराणमधून एक दहशतवादाला जो पाठिंबा मिळतो, त्याला भारताचा विरोध आहे आणि कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाला कुठूनही मिळणाऱ्या पाठिंब्याला भारताचा हा नेहमी विरोध राहिलेला आहे. आणि तो पाठिंबा केवळ पाकिस्तानमधनं मिळतो असं नाही, तर तो वेगवेगळ्या देशांकडनं दिला जातोय आणि त्याच्यामध्ये इराण हा एक देश निश्चितपणे आहे आणि त्यामुळे तो विरोध हा देखील आपल्या भारत-इराण संबंधांचा एक भाग आहे. तिसरी गोष्ट त्यातली अशी आहे, की असं असूनही इराण आणि भारत यांच्यामध्ये काही फंक्शनल म्हणतो ना, असे संबंध आहेत. म्हणजे आपले अनेक विद्यार्थी इराणमध्ये जातात. मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी जातात. मेडिकलचं शिक्षण आपल्या देशामध्ये इतकं महागलं आहे, की बरेचसे विद्यार्थी हे बाहेर जातायत आणि बाहेर जाऊन ते शिक्षण घेणं त्यांना परवडतंय जास्ती. त्याच्यामध्ये इराण हा एक देश आहे. अ, त्या विद्यार्थ्यांवरती जे विचारसरणीचे आणि धार्मिक मूलतत्ववादाचे जे संस्कार होतात आणि ते तिथून इथे परत येतात, ह्याचाही विचार आपल्या 2 देशांच्या संबंधांमध्ये केला जातो आणि तो केला पाहिजे. आणि त्या पलीकडे जाऊन आपण अगदी हे सगळे जे सिव्हिलायझेशनल आणि आयडिएशनल प्रश्न आहेत, हे बाजूला ठेवून निव्वळ जिओपॉलिटिक्सचा विचार केला, तर 2001 सालापासून भारत आणि इराण हे दोघं जण मिळून चाबहार नावाचं एक बंदर डेव्हलप करायचा प्रयत्न करतायत. मॅपवरती जर तुम्ही बघितलत, माझ्याकडे आत्ता असेल मॅप तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तो. अ, त्या मॅपवरती जर तुम्ही बघितलत, तर चाबहारचं महत्व असं आहे, की ते बंदर हे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाहेर आहे. ते थेट ओमानच्या आखातामध्ये किंवा अरबी समुद्रातच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. अ, मला एक दिसतो आहे मॅप मी शेअर करते थांबा. अ, उजवीकडचा जो INSTCचा मॅप आहे तो तुम्ही बघू शकता आणि मी तो फुल स्क्रीन करते म्हणजे जास्त चांगला दिसेल. हा रेड जो रूट दाखवलेला आहे, त्या रूटच्या इराणमधल्या तोंडावर हे जे दिसतंय हे चाबहार बंदर आहे. हे होर्मुझची सामुद्रधुनी इथे आहे. सध्या जो मार्ग आहे तो बंदर अब्बास ते होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या अलीकडे असलेलं बंदर आहे. चाबहार हे त्याच्या पलीकडे असलेलं बंदर आहे. आणि त्याचा जो फायदा आहे तो असा आहे, की जर का ते बंदर अ, बांधलं गेलं म्हणजे ते बांधलं जातंय खरं म्हणजे. तर अनेक देशांचा त्याच्यातनं फायदा होणार आहे. म्हणजे रशियातून सेंट पीटर्सबर्गहून मोंड्रा किंवा मुंबईमध्ये येणारे रूट हे त्याचं अंतर कमी होईल, त्याची कॉस्ट कमी होईल वगैरे, वगैरे. तर हे बंदर बांधण्यासाठी भारत आणि इराणमध्ये करार होतो आहे. अ, असं गेली अनेक वर्ष आपण ऐकत होतो. 2024 मध्ये आपल्या देशामध्ये ऐन निवडणुका ज्यावेळेला चालू होत्या, त्या दरम्यान म्हणजे आपल्या निवडणुकीच्या 2-3 फेजेस असतात. त्यातल्या कुठल्यातरी एका फेजच्या दरम्यान भारताचे जे शिपिंग मिनिस्टर सर्बानंद सोनोवाल हे घाईघाईने तेहरानमध्ये गेले होते आणि पुढच्या 10 वर्षासाठी
चाबहार बंदराचा विकास आणि मेंटेनन्स याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी इराण बरोबर साईन केलं. काही अब्ज डॉलर्सचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ह्याच्यातून म्हणजे ती गरज भारताची आहे, ती गरज मध्य आशियातल्या देशांची आहे, ती इराणची गरज आहे. इराणमध्ये रेल्वे मार्ग उपलब्ध आहेत आणि त्यांनी हा मल्टीमोडल ट्रान्झिट रूट ऍक्टिव्हेट करायचा आहे आणि जर तो ऍक्टिव्हेट झाला तर होर्मुझला एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. या पद्धतीची एक रचना गेली काही वर्ष भारत करू इच्छित आहे आणि भारत-इराण मैत्रीचा तोही एक भाग आहे. म्हणजे मला असं वाटतं, की ही न्यूआन्स्ड रिलेशनशिप आहे. वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे मित्र होता असं नाही म्हणता येणार, तो आहे. पण तो मित्र असला तरी देखील आपले काही रिझर्वेशन्स आहेत आणि त्यांचेही आहेत आणि दॅट इज ओके. म्हणजे अ, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये हे घडत असतं, ते होतं. ओके. एक प्रश्न असा विचारायचा आहे मला की बाब मंदाब मधले हौती आणि येमेन आणि लेबनन मधले मेडिटेरियन सी मधले जे रूट्स कंट्रोल करणारे अ, हे आहेत ह्या म्हणजे ऍक्सेस ऑफ रेजिस्टन्स इराण ज्याला म्हणतो त्याच्यावर थोडंसं आणखी सांगता येईल का आपल्याला काय म्हणजे ऍक्च्युअली काय आहे माहितीये का, ते प्रॉक्सीवरचा भाग आहे. इराणच्या प्रॉक्सीवरचा भाग आहे. त्यांनी या संघटनांना लष्करी आणि आर्थिक मदत देऊ केली. त्यांचं उद्दिष्ट हे होतं की इस्रायलला डिस्टेबिलाईज करायचं किंवा इस्रायल संपवून टाकायचं. तर वेगवेगळ्या बाजूनी त्यांनी या संघटनांना पाठबळ द्यायला सुरुवात केली. घडलं असं होतं की इस्रायलच्या आजूबाजूला असलेले जे अरब देश आहेत, त्यांनी जवळपास इस्रायल बरोबरचं युद्ध संपत आणलं होतं. आणि म्हणून थेटपणे त्या देशांची मदत इराणला होत नव्हती आणि त्या देशांची मदत इराणला होत नसल्यामध्ये जे अरब देश आणि इराण यांचा जो वेगवेगळा मूलतत्ववाद आहे, म्हणजे सुन्नी मूलतत्ववाद आणि शिया मूलतत्ववाद ह्यांच्यातले जे फरक आहेत, हे देखील एका प्रमाणात कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे अरब देश हे इराणला थेटपणे कधी मदत नाही करणार नाही. तर ते जर मदत करत नसतील तर मागल्या दाराने दहशतवादी संघटना निर्माण करणं. हिजबुल्ला ही तर शिया दहशतवादी संघटना आहे. परंतु इतरही संघटनांना इराणनी पाठबळ दिलेलं आहे बऱ्याच मोठ्या काळापासून. आणि त्याच्यामधून ते इस्रायलच्या भोवताली एक नेटवर्क असं तयार केलं, की इस्रायल हे सतत तणावाखाली राहील आणि त्याच्यावरती अ, हल्ले म्हणजे युद्ध नाही, पण त्याच्यावरती दहशतवादी हल्ले सतत होत राहतील. तुम्ही जशी डिटेल स्लाइड बनवली होती हॉर्मुजवरती तशी बाब मंदाब वरती बनवायची म्हणजे हां, ती काय हां. ती आता ह्या क्षणी नाहीये माझ्याकडे. बनवता आली असती. बरोबर आहे. बनवता आली असते त्याला तिथे. येस, येस. अगदी बरोबर आहे. पण एक मिनिट हां, मी आहे त्याच्यातच मला बाबालंदब वंदब तर इथे दिसूच शकतं ना. ही ही मी पुन्हा तीच शेअर करते. कारण बाबालंदब ही दुसऱ्या बाजूची गोष्ट झाली. एकच मिनिट. आणि मेडिटेरियन सी वरचा जो हेजबुल्लाचा कंट्रोल आहे म्हणजे एक प्रकारे अ, ते सुद्धा एक महत्वाचं आहे की म्हणजे मी परवा दिवशी एक आर्टिकल वाचत होतो त्याच्यामध्ये ते मला दिसलं डिस्कस करता आलं तर अ, डावीकडच्या मॅपवरती बाबल मंदब दिसतंय तुम्हाला. मेजर ऑइल रूट्समध्ये बाबल मंदब आहे. तिथे सुएझ आहे. हे सुएझ आहे, बाबल मंदब आहे, हे होर्मुझ आहे, अ, पर्शियन गल्फ आहे आणि ओमानचा गल्फ आहे. सो हे हा रूट जो आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या दहशतवादी संघटना पण त्यांचा प्रभाव आहे असं म्हणता येत नाही. कारण तिथनं चालणारा व्यापार हा सुरळीतपणे चालू असतो. ते कसं आहे ना, हे न्यूसन्स व्हॅल्यू आहे त्यांना, परंतु ते डू नॉट डॉमिनेट असं म्हणता येईल. आणि सिन्स वी आर डिस्कसिंग जिओ पॉलिटिक्स व्हॉट अबाउट इंटरनल जिओ पॉलिटिक्स ऑफ इराण म्हणजे त्यांचं जे डिसॅलिनेशन आणि वॉटर डिस्प्युट्स जे आहेत त्याच्यामुळे कंटिन्युअस होणारे जे अपरायझिंग असतात आणि बाकीचे अरब देशांचे जे डिसॅलिनेशन प्लांट त्यांनी टार्गेट अजून केलेलं नाही एस्केलेशन मॅट्रिक्स मधला नेक्स्ट लॅडर ती ठेवलेली आहे आणि ते तर ते होऊ शकतं. तसं ते म्हणजे होऊ वन शकतं फिफ्टी मिलियन अराउंड एस्टिमेटेड कॅज्युलिटीज असं एक प्रोजेक्शन आहे म्हणजे व्हेरी हॉरिबल थिंग म्हणजे हां, ते हॉरिबल त्या दॅन न्यूक दिशेने जाणार ॲक्चुअली म्हणजे
पण माफक प्रमाणामध्ये त्याचा वापर इराण नक्की करू शकतं, कारण की पहा म्हणजे पाणी हे शस्त्र आहे युद्धामधलं आणि त्याचा वापर अगदी पूर्वापार केलाय. म्हणजे अगदी पूर्ण इतिहास जर आपण बघितला तर पाण्याचा शस्त्रासारखा वापर करून शत्रूला रोखणं किंवा त्यांना त्यांना मात देणं, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे इतिहासात घडत गेल्या आहेत. इराण त्याचा वापर करू शकतं. त्यांच्याकडे देखील जो रिसोर्स आहे हां आणि त्यामुळे म्हणजे अंतर्गत त्यांचा जो रिसोर्स क्रंच आहे, त्याच्यातून त्यांच्या देशामध्ये जे काय म्हणूया आपण त्याला, त्यांच्या देशामध्ये जे वेगवेगळे विवाद आहेत किंवा त्यांच्या सरकारला जो विरोध आहे, तो उफाळून येऊ शकतो. म्हणजे हे जर पुढे चिघळलं तर तसं होऊ शकतं. म्हणजे मग ते जे अमेरिकेचं स्वप्न आहे रिजिम चेंज वगैरे ते कदाचित आतूनच ते होऊ शकतं असं. एक चॅटमध्ये आणखीन एक प्रश्न आहे. हॅज इंडिया ऑफिशियली एक्नॉलेज्ड ॲज हिझबुल्ला ॲज अ टेररिस्ट ऑर्गनायझेशन? मला इमिजिएट याचं उत्तर माहिती नाहीये, परंतु युनायटेड नेशन्सची जी लिस्ट आहे टेररिस्ट ऑर्गनायझेशनची, त्याच्यामध्ये हिझबुल्ला आहे आणि साधारणपणे बाय एंड लार्ज त्या सर्व संघटनांना भारताने ऑफिशियली ती मान्यता दिलेली असते. त्यामुळे शक्यता आहे, पण ह्याचं निश्चित उत्तर मला या क्षणी माहिती नाहीये. मिळू शकेल पण म्हणजे. आणखीन प्रश्नाचं एक एक 2 मिनिटं वाट बघू आपण. कुणी आहेत आणि कुणाचे आहेत ते. नाहीतर आपण थांबू नाहीतर शकतो. आपण कन्क्लूड करू. हो, हो. आपण बऱ्यापैकी सगळे म्हणजे अगदी हेजेमनी पासून फॉग ऑफ वॉर पासून सगळ्या कन्सेप्ट आपण एकदम व्यवस्थित डिस्कस केलेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि अकॅडेमिया मध्ये जे जार्गन्स वापरतात ते न वापरता सुद्धा आपण किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन देऊ शकतो आणि ते किती प्रभावी असू शकते. एक अतिशय उत्तम उदाहरण आपण सेट केलेलं आहे. मला वाटतं की थँक्यू. हे खरं शिकण्यासारखं होतं की तुम्ही इतक्या ओझरत्या वेगामध्ये तुम्ही सगळ्या इतिहासाचा आढावा घेतला पटकन आणि सध्याचं जे प्रेझेंट कंडिशन आहे ती एस्टॅब्लिश केली, त्याचं तुम्ही व्यवस्थित अँकरिंग केलं थेअरीमध्ये आणि ते तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही मांडलं. हे अनबिलिव्हेबल होतं. एवढ्या कमी वेळामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं हा विषय मांडला. मी कुमार नागे सर आणि प्रमोद सर, बाकीचे ब्राईटचे सदस्य, त्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की मला दुसऱ्यांदा लागोपाठ मला होस्ट करण्याची संधी मला मिळाली. आणि सुकृत ऍक्च्युली आजचं सेशन होस्ट करणार होता, पण तो आज नाहीये. ते माझ्या फायद्याचंच पथ्यावरती पडलं असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि आय गेस आपण आजचं सेशन कन्क्लूड करूया आणि धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद. सर्व श्रोत्यांना धन्यवाद. अरे लॉग आउट करू का? काहीतरी अभिषेक ते एडिटिंग करून व्यवस्थित हे करा रे वेबसाईट वरती. हो 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 हो. हा हा हे वाक्य सोडून माझं. बरं, लॉग आउट करू का मी? Sure, ma'am. Thank you very much. Yeah. Sure. येस, थँक्यू. Yeah, great. Thank you.